नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीचे लोक मनाने संवेदनशील असतात हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण कर्क राशीच्या लोकांनी आयुष्यात अशा काही चुका आहेत ज्या टाळायला हव्यात. कारण त्या चुका त्यांचं मोठं नुकसान करणाऱ्या ठरतात. कोणत्या आहेत मग त्या चुका ज्या कर्क राशीच्या लोकांनी टाळायला हव्या? चला जाणून घेऊया. मित्रांनो, तुमच्या कुटुंबात जर कर्क राशीची व्यक्ती असेल, तर हा अनुभव तुम्ही घेतला असेल, की कुटुंबासाठी काहीही करण्याची यांची तयारी असते. घर, नातेसंबंध या सगळ्याला हे लोकं खूप महत्त्व देतात. सगळ्या नात्यांना अगदी घट्ट धरून ठेवण्याचा यांचा स्वभाव असतो. इतरांची काळजी घेतात, मदत करतात, सगळ्यांना इमोशनली सपोर्टसुद्धा ही लोकं करतात. फक्त यांच्या मूडचं काही सांगता येत नाही. कारण चंद्र या राशीचा स्वामी असल्यामुळे जसं चंद्र कलाकालाने बदलत राहतो, तसंच यांचा मूडसुद्धा बदलत राहतो. कधी खूप हॅपी तर कधी उगाचच शांत, कधी उगाचच उदास असा यांचा मूड सतत बदलणारा असतो. लहान-सहान गोष्टींनी सुद्धा कर्क राशीच्या लोकांना आनंद होतो आणि दुःखही पटकन होतं. कर्क राशीच्या लोकांचं कसं असतं माहिती का? त्यांच्या मैत्रिणी असू द्या, भावंड असू द्या, नातेवाईक असू द्या, सगळ्यांवरच हे अगदी भरभरून प्रेम करणारे असतात. पण कर्क राशीच्या लोकांची चूक कुठे होते? भावनांमध्ये ही लोकं वाहून जातात. भावनेच्या लेव्हलवरच सगळ्या गोष्टींचे निर्णय या घेतात आणि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात. त्यामुळे प्रॅक्टिकल विचार करायचं राहून जातं आणि प्रॅक्टिकल विचार करणं काही ठिकाणी फार गरजेचं असतं. कारण आपल्या भावनिक स्वभावाचा गैरफायदा इतर लोकं घेतात. सगळ्यांना माहिती आहे, की तुमच्या पुढे रडलं किंवा तुम्हाला मदत मागितली तर तुम्ही करतातच आणि याचाच गैरफायदा बाकीचे लोक घेतात. काही ठिकाणी प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं असतं. मदतीला तुम्ही जाता धावून मान्य आहे, पण समोरच्याला त्या मदतीचं खरंच गरज आहे का? त्यांनी तुमच्याकडे मदत मागितली आहे का? जर न मागता मदत केली, तर त्या मदतीला काही किंमत राहत नाही आणि तुमच्या असण्यालाही किंमत राहत नाही. कारण लोकांना वाटतं, "अरे, हे तर कायम अवेलेबलच असतात. यांना कधीही हाका मारा, धावूनच येतात. यांचा काय प्रॉब्लेम नाही, याचं काय एवढं मनावर घ्यायची गरज नाही." असं तुमच्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल, तर मागितल्याशिवाय मदत करू नका. अगदीच जवळचं नातं असेल आणि माहिती आहे समोरच्याचा मागण्याचा स्वभाव नाहीये, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून तो बोलत नाहीये, अशी परिस्थिती असेल तर ठीक आहे. तिथे तुम्ही जाऊन मदत करू शकता. पण बऱ्याचदा ऑफिसमध्ये, तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये, लांबच्या नातेवाईकांमध्ये चा प्रश्न असेल तर सुद्धा मदत जर मागितली नसेल तर करायला जाऊ नका. तुम्ही जी मदत करताय त्याची समोरच्याला किंमत आहे का? जाणीव आहे का? समोरचा कृतज्ञ असणार आहे का? या गोष्टीचा विचार सुद्धा करायला हवा. आणि कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेताना प्रॅक्टिकल विचार करणं कर्क राशीसाठी फार गरजेचं असतं. कारण दरवेळी जर तुम्ही भावनेच्या पातळीवर विचार केला आणि हृदयानेच विचार केला, तर निर्णय कधी-कधी त्या काळासाठी चुकण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणूनच भावनेबरोबर व्यावहारिक जगाचा विचार सुद्धा व्हायला हवा. प्रॅक्टिकल विचार करायला शिका, म्हणजे तुमच्या आयुष्यात होणारं मोठं नुकसान तुम्ही टाळू शकतात. कारण बऱ्याचदा तुम्हाला अनुभव आला असेल, की तुमच्या भावनिक विचार करण्यामुळे, संवेदनशील असल्यामुळे नातेवाईक तुमचा फायदा घेऊन गेले. मित्र-मैत्रिणींनी तुमचा गैरफायदा घेतला. ऑफिसमध्ये कलीगनी तुमच्यावर कामाचा लोड वाढवला. गोड बोलून तुमचा गैरफायदा घेणारी लोकं तुम्हाला भरपूर भेटले असतील. म्हणून कर्क राशीच्या लोकांनी पहिली गोष्ट शिकायची आहे, ती म्हणजे प्रॅक्टिकल विचार करायला शिकायचंय. अर्थात सकारात्मक विचार करा, इतरांच्या बाबतीत संवेदनशील राहा, पण सगळ्या गोष्टीला मर्यादा मात्र असू द्या. दुसरी एक गोष्ट जी कर्क राशीचे नुकसान करते ती म्हणजे भूतकाळात अडकून राहणं. जुने दुःख असेल, जुन्या आठवणी असतील, काही वाईट घडलेलं असेल, तर तुम्हाला ते सोडताच येत नाही. त्यामुळे तुमचा वर्तमान खराब होतो. लेट गो करायला शिकणं कर्क राशीसाठी फार गरजेचं असतं. तुम्ही मागच्याच घडलेल्या प्रसंगांमध्ये अडकून राहिल्यामुळे तुमचा आत्ताचा वर्तमान तुम्ही उपभोगू शकत नाही किंवा मागच्या दुःखाचे पडसाद वर्तमानावर सतत उमटत राहतात आणि त्यामुळे तुमचं वर्तमानही खराब होतो आणि भविष्यही खराब होतं. म्हणून लेट गो करायला शिकणं, सोडून देणं हे कर्क राशीसाठी फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग करणं. छोट्या-छोट्या गोष्टींचा अतिविचार करणं, त्यामुळे तणाव वाढतो. म्हणूनच कुठल्याही गोष्टीचा किती विचार करायचा याला लिमिट आहे आणि ते लिमिट, ती मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण वळणार आहोत त्या मुद्द्याकडे जो कर्क राशीच्या लोकांना भयंकर त्रासदायक ठरतो आणि तो म्हणजे नाही म्हणता न येणं. इतरांना दुखवू नये किंवा समोरच्याला नाही कसं म्हणायचं, या गोष्टीमुळे तुम्ही स्वतः प्रचंड त्रास सहन करता.
तुम्हाला न जमणाऱ्या गोष्टींना सुद्धा तुम्ही हो म्हणून बसता. कारण समोरच्याला तुम्हाला दुखवायचं नाहीये. पण काही बाबतीमध्ये नाही म्हणणं गरजेचं असतं आणि ते नाही म्हणायला कर्क राशीच्या लोकांनी शिकलं पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला जमणार नाहीयेत, ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीयेत, ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीये, ज्या गोष्टी तुम्हाला झेपणार नाहीये, तिथे स्पष्ट नाही म्हणा. कोणत्याही प्रकारचा आडपडदा ठेवू नका. कारण तुम्ही समोरच्याला नाही म्हणत नाही, काम अंगावर घेता, पण ते करताना तुम्हाला प्रचंड त्रास होतो आणि तुम्ही त्याची जाणीवही समोरच्याला करून देत नाही. त्यामुळे समोरच्याला कधी कळत नाही, की तुम्ही जे त्यांच्यासाठी करताय, त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय. म्हणूनच हेल्दी बाउंडरीज ठरवा, की ही मर्यादा आहे आणि या गोष्टी मला नाही जमत, नाही मी करणार. स्पष्ट सांगायला शिका. काही कुठे नातेवाईक जात नाही, काही कुठे मैत्रिणी जात नाही. तुमच्या मनात जी भीती असते, की नाही म्हटल्यामुळे समोरचा दुखावेल, काही कुणी कुठे जात नाही. काही कुणी दुखावत नाही. कारण की तुम्हाला सुद्धा 10 लोकं 10 वेळा नाही म्हटलेलेच आहेत की सोडलंय का? तुम्ही कधी कोणाला त्यामुळे स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि नाही स्वतःला झेपत त्या गोष्टींना स्पष्ट नाही म्हणायला शिका. कर्क राशीच्या मित्र-मैत्रिणींना माझं हेच सांगणं आहे की गोल्डन हार्ट आहे तुमचं आणि तुमच्या या सोन्यासारख्या हृदयाची काळजी तुम्ही घ्या. दुसऱ्यासाठी काहीही करताना स्वतःची व्हॅल्यू ओळखा, स्वतःची किंमत ठेवा. तुमच्या या संवेदनशील स्वभावाचा, गोल्डन हार्टचा इतर लोकांना फायदा घेऊ देऊ नका. धन्यवाद.